हॅलो, मी विशाल. माझ्या चॅनलचं नाव एक्सप्लोर विथ बीपी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आता दिवा स्टेशनला आणि जात आहे मी आता कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. तर बघूया आपला प्रवास कसा होतो. तर आपली ट्रेन आहे ठाण्यावरून. आता मी दिवावरून ट्रेन बघतो ठाण्याला जायला. आपली 3 माणसं तिकडे आली आहेत, मी बाकी. आम्ही जाणार 4 जण ऑफिस मधून. आता बघू, मीच बाकी आहे. ते लोक शिवाय तर घालत असतील, पण बघू आपण कोण कोण पोचले. मी आता उतरलोय ठाण्यात. ते लोक माझ्या आधी आलेत, पण या लोकांनी काहीच तिकीट वगैरे काढली नाहीये. आता मी जातोय तिकीट काढतो, कारण की आमचा प्लॅन अचानक झालेला ऑफिसमध्ये की कृष्णेश्वरला जायचं का 3 दिवस सुट्टी आहेत. तर आम्ही काही तिकीट वगैरे बघितले नाहीत. आता तिकीट जातो, बघतो विंडो तिकीट काढून. बघू. त्या माणसाने आधी येऊन काहीच फायदा नाही केलाय. तिकीटला लाईन नाही. आता बघू आपल्याला कितीपर्यंत तिकीट भेटतीये, कारण की 1:15 तासाची ट्रेन आहे. 9:15 वाजायला आलेत. एवढ्या कष्टानंतर मला तिकीट भेटलीये. तिकीट वगैरे काढले मी. आता हे लोक कुठे ते शोधतो. बोलतात घाटकोपर साईडला बसलेत कुठच्या तरी साईडला. आता बघू कुठे वाचल्यात कुठे नाही, कोण कोण आलाय कोण कोण नाही. मी तर खूप एक्साइटेड आहे. आता आम्ही चाललोय. 2 मिनिटं बसले ना आणि आम्ही दोघे खूप कधी गेलं असं नाही चालत. तुम्हाला जागाच नाहीये. सर्व खाली वगैरे बसले. आता मी उतरलोय स्टेशनला. गर्दी खूप आहे. आता आम्ही तेच बघू आता काय हॉटेल वगैरे भेटेल. आता बुकिंग करून वाजले 4 वाजले, तर अजून खूपच टाइम आहे. ते ट्रॅव्हलर्स वगैरे बघू काय भेटतात काय नाही. आम्हाला आता ऑटो भेटली आहे. आता ऑटोला काकांना विचारूनच आम्ही रूम्स वगैरे बघू. आता आम्ही हॉटेलमधून निघालोय फ्रेश वगैरे, रांगोळी वगैरे करून आता चाललोय आम्ही रिक्षा वगैरे बघू. लोकल ट्रॅव्हल करायचंय तर बघू. आता आम्ही चाललोय रिक्षा वगैरे बघू. चला. आता आम्ही बस बघायला लागलोय बस डेपो मध्ये. बघूया आपल्याला बस भेटते का. बसला गर्दी तर खूप आहे. आम्हाला ऑटोला काका भेटले. त्यांनी आम्हाला छत्रपती संभाजीमध्ये फिरवलं काय काय आहे काय काय नाहीये. बघा ब्लॉग मध्ये.
आतमध्ये गर्दी खूप आहे, दर्शन वगैरे झालेलं आहे नीट. आणि कृष्णेश्वरला तुम्ही पण येत असाल तर कृष्णेश्वरला जेंट्ससाठी कमरेच्या वरती कपडे म्हणजे शर्ट टी शर्ट्स काढून आतमध्ये दर्शन करायला जायचं, जसं गाभाऱ्याचं दर्शन खूप मस्त होतं. आणि समोरून तर नाही, पण हे पाठीमागच्या आहे ते कृष्णेश्वर मंदिर आहे, कारण की आतमध्ये फोन वगैरे का अलाउड नाही आहे, तर आतमध्ये व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे काही काढू शकत नाही आपण. हे व्हिडिओ मी बाहेरून घेते. हे समोर आहे ना ते कृष्णेश्वर मंदिर आहे. नाश्ता वगैरे करतो, पुढचा प्रवास बघू असून कसं होतं आपला. आता नाश्ता वगैरे करून आता आम्ही चाललोय वेरूळची लेणी पाहायला. गेट वरून एंट्री तर केली आहे. तिकीट काउंटर आहे. आपल्या समोरच आहे वेरूळची लेणी. लांबून खूपच मस्त वाटतं. जवळ जाऊन आपण बघूया किती छान आणि किती मस्त आहे ते बघूया आपण जवळ जाऊन. आपण पोचलो वेरूळच्या लेणीजवळ. पाठीमागे बघू शकता, तुम्हाला इथून तर काही दिसणार नाहीये, बट खूप मस्त दिसते. तुम्हाला जवळून दाखवतो काय कसं काय आहे, किती प्राचीन आहे, किती लेण्या आहेत, किती मेन इम्पॉर्टन्स आहेत किंवा काय आहेत, तुम्हाला दाखवतो पुढे. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल काय काय आहे काय काय नाही. बघूया आपण पुढे. ही लेणी क्रमांक 16 आहे. शाळेची पिकनिक आली इकडे. ह्या लेणीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ऑलमोस्ट आपल्याकडे जी कामं करतात ते खालून वरपर्यंत जातात, पण ही लेणी एकाच दगडात वरून खालपर्यंत कोरलेली आहे. तर आपण बघू कसं काय आहे ते. खूप मस्त कोरीव काम आहे. खूपच म्हणजे खूपच मस्त कोरीव काम. खूप बघायला पण मस्त वाटतंय. तुम्ही पाठी पण बघू शकता. खूपच मस्त काम आहे. आपल्या इकडची लोक महाराष्ट्र असून बघायला येत नाहीयेत. बाहेरची खूप लोक, आज तरी मी खूप लोक बघितले हे सर्व बघायला येतात तिकडे.
निसर्गाच्या सानिध्यात आलो ना की असेच प्राणी बघायला भेटतो. आम्ही आता विरुंची नदी पूर्ण फिरून आलोय. आता दौलताबादचा किल्ला बघू. आता दौलताबादचा किल्ला ही किल्ल्याच्या पूर्ण बाजूने असा एवढं पाणी खरंच असेल. आणि किल्ल्याची तटबंदी आहे ही जी तुम्हाला दिसते ना ती किल्ल्याची तटबंदी आहे. अजून खूप वर आहे, अजून याच्या वर आहे. हे पूर्ण डोंगर पोखरून बनवलेलं आहे. आय थिंक पूर्ण डोंगराच्या आत आहे. बघू शकता तुम्ही फुल आणि फुल एकदम गार वातावरण आहे. बाहेर एवढं ऊन असून पण. आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही फुल गुप्पेसारखं बघा. एक नंबर जागा आहे भाई. खूप एक नंबर बांधलाय. आय थिंक हा वॉच टॉवरला चाललाय की काय वरती. हा पूर्ण गोल 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 आहे. आता मी कंटिन्युअसली वर चढतोय. चालून चालून दमलोय पायऱ्या. इकडे एक वाट आहे, इकडे एक वाट आहे आणि इकडून एक बाहेर आहे. हॅलो आय थिंक हे बाहेर आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे वटवा जोश मध्ये अजून देखील जोश आहे. पण हे दोन कार्यकर्ते दमले. आपण मी दमली. हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. झाला आमचा फायनली किल्ला चढून. तेवढंच बाकी आहे. होणार. कसं आहे इथे मीटिंग रूम आहे आतमध्ये. आणि इथे वरती 2 तोफा आहेत. आणि किल्ल्यावरती तब्बल 300 ते 350 तोफा आहेत. मिनिमम 350-300 तोफा आहेतच बाई. आणि या किल्ल्यावरती एक मोठी तोफ आहे. तिचं नाव आहे मेंढा तोफ. तिला मेंढाचा आकार आहे आणि ती पूर्ण 360 फिरते.
बाकी कसं वाटतं बघा, ही किल्ल्याची तटबंदी आहे. ही 1700 मीटरमध्ये, सॉरी 1700 एकरमध्ये तब्बल त्यात 3 गावं येतात. माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे, तर मी माझ्या मित्राच्या फोनमध्ये व्लॉग शूट करत आहे. तर थोडा व्हिडिओ क्वालिटीमध्ये मला वाटतं डिफरन्स येईल. आपण बघू, मॅच करू, बघू. कारण की माझा फोन पूर्ण झालाय डेड. बघू आता मी गड उतरायला घेतो. चला भेटूया पुढच्या स्टॉपला. रच. दुपारी सर्व फिरून रूमवरती आलो, थोडं खाल्लेलं, मग येऊन जरा झोपलो. तर फ्रेश झालं, निघालोय. 10:30ची ट्रेन आहे, 10:30 पावणे 11ची. बघू आता. निघालोय आम्ही आता. बाहेरून मार्केटमध्ये ऑटो पकडायची आहे. ऑटो पकडून जायचं स्टेशनला. आम्ही तू जातो आतमध्ये, खायला भेटतो का थोडं चालतं जेवणात तर नाही जावा तिथं. जातो विचारा. असं वाटतंय की जो दिवसभराचा होता सगळ्यात मेहनत का फल सीट होता है. काल आमचा माणूस खाली बसलेला, आज वर आलाय. काल खालच्या सीटला भांडणं ऐकून ऐकून कंटाळले. बॅगा ठेवायच्या जागेवर जागा नाहीये गाडी, म्हणून ते तिकडे झोपले आहेत. बेलगिरी उड़ान 5 पर खड़ी हुई गाड़ी 7058 अप बेलगिरी मुंबई मुंबई. पावणे 7 वाजले आहेत. मी आता बिल्डिंगच्या इकडे आपल्या, आणि हा ब्लॉग मी ते सेंड करतो. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग मला कसा वाटला, आणि चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.